बारामती नगरपालिका निवडणुकीच्या बसपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज सांगता सभेसाठी आलेले आहेत. आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत. सर, काय सांगाल? खऱ्या अर्थाने तुम्ही काळूराम चौधरी यांचा फॉर्म भरण्यासाठी देखील आला होता, आज सांगता सभेला आला आहे. काय सांगाल? काय वातावरण, काय आव्हान कराल? अरे, बारामतीकरांच्या धनदांडग्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबामधला, शोषित वंचित घटकामधला एक प्रतिनिधी लढतोय, सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये लढतोय. ज्या विरोधकांनी त्यांना विरोध करायला पाहिजे होता, लढायला पाहिजे होतं, त्यांनी शेपट्या घातलेल्या आहेत. एक आमचा शोषित वंचित घटकामधला एक आमचा सहकारी लढतोय, त्याच्या हिमतीला दाद द्यायला मी इथं आलो आहे. लढतोय कसा हे पाहायला आम्ही इथं आलो आहे. आणि निश्चित बारामतीची जनता आमचे सहकारी काळूराम चौधरी यांच्या हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबतील आणि त्यांना निश्चित या बारामती नगर परिषदेमध्ये काम करण्याची संधी देतील, हा विश्वास व्यक्त करण्यासाठी मी आज बारामतीमध्ये आलो. एकंदरीत चौरंगी लढत होती या बारामती, परंतु राष्ट्रवादी सत्ताधारी पक्ष येतो, त्यांच्याकडून विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार सांगले होते. काळूराम चौधरी असतील, त्यांनी देखील एक फ्लॅट असं बरंच आश्वासन दिलं होतं. काय ह्या शक्य वाटतं गोष्टी? बारामतीचा विकास संपूर्ण राज्यात नाही तर देशात सांगितला जातोय. पुन्हा एकदा तुम्ही यांच्या प्रचारासाठी आला, यांनी देखील आश्वासन दिले, कसं पाहताय? हे बघा, बारामतीमध्ये जर हजारो कोटी रुपये निधी दादा आणू शकत असतील तर आमचे काळूराम चौधरीसुद्धा पढे-लिखे आहेत, सुशिक्षित आहेत, संविधान जाणणारे आहेत. केंद्राच्या योजना काय आहेत, राज्याच्या योजना काय आहेत, आणि आता जे काही स्लम्समध्ये ज्यांचा विकासच झालेला नाही, ज्यांच्याकडे कधी त्यांनी कायम सामाजिक दुजाभावानं बघितलं. अजितदादा पवार नेहमी बोलताना काय बोलतात? तुमच्या गोधड्या आमच्या कंपाऊंडवर वाळू घालू नका. म्हणजे काय म्हणायचं असतं अजितदादा पवारांना? त्यामुळं ही जी काही सामाजिक दुजाभावाची भूमिका इथले सत्ताधारी इथल्या दीनदलिताच्या, शोषितांच्या, वंचितांच्या, भटक्यांच्या, ओबीसींच्या प्रश्नावर, त्यांच्या योजनांवर जर दुजाभावाच्या भूमिकेने अजितदादा पवार पाहत असतील तर त्याला या नगर परिषदेचा एक सक्षम प्रतिनिधी म्हणून आमचे सहकारी कुठेही कमी पडणार नाहीत, हे आम्ही निश्चित सांगू. माणिकराव कोकाटे जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, त्यांच्या राजीनाम्या संदर्भात संभ्रम कसं पाहता? कालपासून घडामोडी देखील घडत आहेत. 2 वर्षाचं नाटक वॉरंट देखील झालं. माणिकराव कोकाटे हा बेजबाबदार, असंवेदनशील वक्तव्य करणाराच माणूस होता. माणिकराव कोकाटेंचं शेतकऱ्यांबद्दलचं वक्तव्य असेल किंवा आत्ता त्यांनी स्वतःचा खड्डा काढून त्यामध्ये उडी मारलेली असेल. त्यामुळे अशा माणसांना मंत्रिमंडळात, सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून कसे निवडून येतात? सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. अजितदादांचा पक्ष म्हणजे भांडवलदारांचा पक्ष, अजितदादांचा पक्ष म्हणजे कारखानदारांचा पक्ष, अजितदादांचा पक्ष म्हणजे कमिशन एजंटांचा पक्ष. त्यामुळे अजितदादा पवारांना असे डाघी मंत्र्यांची जर यादी काढायची म्हटलं तर अजितदादांचं मंत्रिमंडळ अख्खं खाली होईल. सत्तेच्या बाहेर कधी बसलेच नाहीत. अरे, कधी पब्लिकच्या, सर्वसामान्याच्या प्रश्नावर ते रस्त्यावर कधी उतरलेच नाहीत. माझा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही, अशी वारंवार भूमिका घेणारे अजितदादा पवार. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या हालचाली वेग धरत आहे. हे बघा, मंत्रिपद देणारे ते कुठल्या पक्षातून देत आहेत? ते भेटलेत कुणाला? भाजपच्या शीर्षस्थ नेत्याला. त्यांचा पक्ष कुठला? भाजपात प्रवेश केला. मग तेच हे प्रश्न सगळे क्लिअर होऊ द्या. मी एका सेकंदात सांगतो की ते मंत्री होणार का नाही होणार, कॅबिनेट होणार का, राज्यमंत्री होणार का, अजून काय होणार, आम्हाला हेच कळलं नाही. ते आहेत कुठल्या पक्षात, ते भेटलेत कुठल्या नेत्याला, बरं त्यांचा प्रश्न कुठला होता, हे काहीच माहिती नाही ना. त्यामुळे उगाच काहीतरी वावड्या उठवणं, संभ्रम निर्माण करणं, सनसनाटी निर्माण करणं. ते गोपीनाथराव मुंडेंचे पुतणे आहेत, ते अमित शहा, मोदी साहेबांचे जुने सहकारी आहेत. काही प्रश्नावर भेटले असतील, मग त्यांना मंत्रिमंडळातलं मंत्रिपद मागायला अमित शहांकडे कशाला जायला पाहिजे? त्यांना अजितदादांकडे जायला पाहिजे. त्यामुळं हे सगळे संभ्रमावस्था निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत. वेळ सांगेल, वेळेनुसार गोष्टी होतील. खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की त्यांना मंत्रिपद भेटलं तर मी बीडमध्ये जाऊन उपोषण. सुप्रियाताईंना माझं सांगणं आहे, बारामती लोकसभा मतदारसंघात किंवा स्वतःच्या पुणे जिल्ह्यामध्ये कोयता गँगचा धुमाकूळ असतो. या बिघडलेल्या किती 111 दलितांच्या खून झालेले आहेत. हे प्रश्न ताईला भेटत नाहीत. बजरंग सोनवणेला बसव ना तिकडे उपोषणाला. आणि त्याच म्हणतायत की आरोप झालेत, आरोप सिद्ध नाही झाले. मग आरोप सिद्ध नाही झालेल्या माणसाच्या विरोधात तुम्ही उपोषणाला बसणार का? म्हणजे याचा उत्कृष्ट संसदपटू असा अर्थ होतो का? त्यामुळं पार्थ पवारचा विषय आला की पार्थ असं काही करणार नाही असं वक्तव्य आहे. आणि धनंजय मुंडेचा विषय आला की मी उपोषणाला बसेन. वा रे पुरोगामी. आणि घराणेशाहीचं उघडपणे समर्थन त्यांनी हाऊसमध्ये केलं आहे, याचं आम्हाला खंत वाटते. कारण
शोषित वंचितामधल्या दीनदलितामधल्या एखाद्या लेकीबाळीनं संसदेमध्ये जायचं तिनं जरी स्वप्न बघितलं तरी या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या बारामतीमध्ये फ्री अँड फेअर पॉलिसी नाही. आम्हाला निवडणुकीला उभं राहायचं स्वप्नच पडत नाही, कारण हे आमच्या बोडक्यावर असे बसलेले आहेत आणि याचं ते समर्थन करतात. भारतीय जनता पार्टी सध्या इनकमिंग वाढलेले आहे. काल आमदारांनी देखील एका प्रवेश केलेला आहे, अजून देखील काही आमदार प्रवेश करते. हे निवडणुकीच्या वेळेस दरवेळेस घडत आहे. कसं पाहता, विरोधका कुठं शिल्लक राहिलेलं दिसेना, काय परिस्थिती? आता पहिलं 100% भाजप असं असायचं, आता काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजप आहे. त्यामुळं आता भाजपचे बाहेर पडतील आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाली भाजपचा ताबा घेतील, अशी परिस्थिती आहे. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये नवीन फ्रंट समोर येईल, नवीन नेते तयार येतील. रस्त्यावर सर्वसामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या, दीनदलितांच्या प्रश्नावर डायरेक्ट भिडणारे नेते पुढे येतील. अधिवेशनात विरोधी पक्ष नेता, विरोधी पक्ष संपवला ना सत्ताधाऱ्यांनी, आणि तेच विरोधी पक्ष म्हणतात की महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल. महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला तर आम्हाला आनंद आहे, पण कसा होईल, कुठून होईल आणि बोलतंय कोण? त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात काय चाललंय हे आकलनाच्या पलीकडचं आहे. पृथ्वीराज बाबांना सुसंस्कृत नेता समजलं जातं. त्यांच्या एक शब्दाला म्हणजे माजी मुख्यमंत्री राहिले, ते संसदीय केंद्रात 10 वर्षे संसदीय कार्यमंत्री देखील राहिलेले आहेत. उद्या त्यांनी जे विधान चालू आहे सध्याच्या परिस्थितीला, कसं पाहता या विधानाकडे? काय उद्या देशात वेगळं काहीतरी? पृथ्वीराज बाबा जोपर्यंत ॲक्टिव्ह आहेत, हे दरबारी नेते आहेत. पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या सांगण्यावरून ते काही जनतेतले नेते नाहीत. 1 डझनच्या पुढं सुद्धा सदस्य जाऊ शकणार नाहीत काँग्रेसचे. त्यामुळं नवीन माणसं बघा, लढणारे, भेटणारे, रस्त्यावर उतरणारी माणसं बघा. जोपर्यंत पृथ्वीराज बाबा इकडं, थोरात इकडं, अजून कोण हे जोपर्यंत कारखानदार जोपर्यंत काँग्रेसकडे आहेत, तोपर्यंत काँग्रेसला कुठलंही भवितव्य असणार नाही. आम्ही दलित, बहुजन, ओबीसी, नवीन सगळी लोक एकत्रित येतील, महाराष्ट्राला, देशाला नवी दिशा देतील. अनेक राज्यात ओबीसी आंदोलक असतील, सर्वच जे आता तुम्ही जे लेट घेतले, अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकत्र येऊन एक घडी बांधून पुन्हा तुम्ही समाजाच्या समोर येणार आहात, असे काय प्रयत्न चालू आहेत? काळ निश्चित उत्तर देईल. 2 वर्षात याचं उत्तर भेटेल. येऊ घातलेल्या 2 वर्षामध्ये काय महाराष्ट्राचं चरित्र असेल, हे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा असेल, देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं केलं आहे, आणि ते आम्ही त्या मार्गावरती महाराष्ट्र निश्चित घेऊन जाऊ. शेवटचा प्रश्न, आज खऱ्या अर्थाने सांगता सभा होती, काय वाटते एकंदरीत? काळूराम चौधरी उमेदवार आहेत, काय वाटतंय 20 तारखेला मतदान आहे, 21ला काय? हे बघा, अर्ज भरण्याच्या दिवशी काळूराम चौधरींचा नारळ फोडायला मी आलो होतो, आणि आजपर्यंत कुठल्याही आमिषाला, कुठल्याही सत्ताधाऱ्याला बळी न पडता आमचा सहकारी लढतोय. आणि बाबासाहेबांचं चिन्ह हत्ती, महामानव काशीरामजींनी परत त्यांच्या पक्षाचं चिन्ह बनवलं, या हत्ती या चिन्हावर लढतोय. त्यामुळे ही लढाई ऐतिहासिक असणार आहे. बारामतीमधली लोकशाही जिवंत ठेवणारी असणार आहे. सत्ताधाऱ्यांना भेटणाराही एक माणूस आहे, हा संदेश देणारी असणार आहे. आणि काळूरामजी चौधरी असे आहेत की त्यांनी त्यांच्या बॅनरवरती माझा फोटो छापला आहे. अरे मग मी तर सामान्य कार्यकर्ता आहे, भुजबळ साहेबांचा छापला आहे. आणि मग आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधली माणसं आहोत. धनदांडग्यांच्या विरोधामध्ये आमचा सहकारी कसा लढतोय हे पाहायला आणि त्यांचा मॉरल सपोर्ट वाढवायला आणि बारामतीकरांना आव्हान करायला आम्ही 21ला गुलाल निश्चित गुलाल का नाही गुलाल घेऊ शकतो. भंडारा असेल, देळा असेल, बहुजनांचं निश्चित. नक्कीच ही बारामतीची लढाई ऐतिहासिक असेल आणि 21 तारखेला नक्कीच गुलाल बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी यांचाच असेल, असा ठाम विश्वास ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन रोहित समी, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.